खरं तर हा नाश्ता मैद्यापासून बनवतात, पण म्हटलं मुलांसाठी बनवायचा आहे म्हणून मी आज हा गव्हाच्या पिठापासून बनवते. तर यासाठी मी ते 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये मी दही घातलं आहे अर्धा वाटी, चवीपुरतं मीठ घातलं आहे, अगदी चिमटभर साखर घातली आहे. त्यासोबतच बेकिंग पावडर घातलं आहे अर्धा चमचा आणि अगदी चिमटभर इथे खाण्याचा सोडा घातला आहे. आधी हाताने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे असं भिजवून याला मुरायसाठी ठेवून घ्यायचं. आता एका कुकरमध्ये रात्रभर भिजवलेले मी इथे पांढरे जे वाटाणे असतात ना ते घेतलेले आहे. याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे, हळद घालून घेतली, अगदी चिमटभर खायचा सोडा घातला आहे म्हणजे आपले जे वाटाणे आहेत ना ते अगदी मऊसूत शिजेल. आता कुकरचं झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. जोपर्यंत कुकर होतोय तोपर्यंत इथे एक मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा सौंफ, 4 काळे मिरे, 1 लवंग आणि लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत 2. आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने चांगलं भाजून घेतलं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ, थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहे आणि पाणी घालून याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर बघा हा आपला मसाला तयार झाला आहे. आता आपण हा साईडला ठेवून घेऊ. दुसरीकडे बघा कुकर देखील आपला झालेला आहे. हे वाटाणे देखील मस्त असे मऊसूत शिजलेले आहे. तर जसं आपण रगड्याला शिजवतो ना अगदी तसेच शिजवून घेतले आहे. आता एका बाऊलमध्ये यातला ना 4-5 चमचे मी ते काढून घेतले आहे. यासोबतच याच्यामध्ये जो आपण वाटण केलं होतं त्यातला 1 चम्मच घातलेला आहे. सोबत इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, टमाटर घेतला आहे, सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून घ्यायची. यामध्ये काळं मीठ घालायचं आहे, त्याची चव खूप छान लागते. सोबतच थोडंसं आमचूर पावडर आणि चाट मसाला घातला आहे. थोडंसंच काश्मीरी लाल मिरची पावडर घेतला आहे त्याने ना कलर चांगला येईल. आणि आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे. दुसरीकडे आपलं पीठ देखील चांगलं मऊसूत झालेलं आहे. आता याचे या पद्धतीने गोळे तयार करून घेतले आणि वरून तेल लावून अगदी 10 मिनटं याला ठेवून घेतलं होतं. आता आपण याला लाटून घेऊ. तर हे ना नानसारखंच बनवायचं आहे, पण नानपेक्षा अगदी पातळ असतात. तर बघा याला कुलचे म्हणतात. तर या पद्धतीने मी ते पातळ लाटून घेतलं आहे. आता तव्यावर हे शेकून घ्यायचे आहेत. तर बघा या पद्धतीने छान दोन्ही बाजूने मस्त खरपूस असं शेकून घ्यायचं आहे. अगदी मऊसूत होतात. तर याच पद्धतीने मी ते बनवून घेतलेलं आहे. आता त्याच तव्यावर थोडंसं तेल घालून घेतलं आहे. यात 1 चमचा बटर घालून घेतलं आहे. आता पातळ कट करून घेतलेला कांदा घातला आहे, टमाटर घातलेला आहे. आता याच्यावर थोडासाच पावभाजी मसाला घातला आहे. याची चव मला खूप आवडते म्हणून मी पावभाजी मसाला घातला आहे. तुम्हाला नाही घालायचं असेल ना तर तुम्ही साधा गरम मसाला घातला तरी देखील चालेल. आणि जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून घेतलं आणि आता हे 2 ते 3 मिनटं तव्यावर चांगलं परतून घ्यायचं. लोखंडी तवा घेतला ना तर याची चव खूप छान लागते. आणि आता जे आपण कुलचे बनवून ठेवले होते ना ते याच तव्यावर आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहे म्हणजे याला देखील हा मसाला लागेल. तर बघा मस्त असं चमचमीत लागतं चवीला. माझ्या मुलांना तर हे 2 टाईम मुलांनी खाल्लं, इतकं आवडलं त्यांना. तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा.